पुण्यात कैलासवासी यशवंतराव पाटील यांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त सूर्योदय वृद्धाश्रम इथं पुरस्कार वितरण सोहळा संपन्न। आजी आजोबांना विरंगुळा, सुखाचे क्षण, खाऊ वस्तू वाटप व संगीत कार्यक्रमाची मेजवानी कुसुम वत्सल्य फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा वैशाली पाटील यांचा स्तुत्य उपक्रम। सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेऊन कार्यरत असणारी पुण्यातील आघाडीची एकमेव संस्था म्हणजे कुसुम वात्सल्य फाउंडेशन। गोरगरिबांसाठी, वृद्धांसाठी, शालेय विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याची सतत तळमळ, पायाला भिंगरी लावून ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठीची धडपड असे अनेक विलक्षण गुण धारण करणाऱ्या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा वैशाली पाटील यांचे नाव प्रामुख्याने सर्वांच्या तोंडी ऐकायला मिळते। कैलासवासी यशवंतराव पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त सूर्योदय वृद्धाश्रम इथं नुकताच पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख, कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण पवार, पुणे पोलीस सोसायटीचे व्यवस्थापकीय संचालक बालाजी सातपुते, विशेष सहकार्य उद्योजिका चारुलता पुरोहित, महालक्ष्मी केटरिंग यांनी केले। प्रमोद गरुड आदी मान्यवर उपस्थित होते। संस्थेतर्फे विजय विठ्ठलराव जगदाळे, सूर्यकांत हरिभाऊ घोणे, सतीश प्रभाकर कालेकर, अशोक बाबूराव नीलकंठ व जगन्नाथ काळू महाजन या सर्वांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांच्या हस्ते राष्ट्रसेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। यावेळी इरफान शेख यांनी आपल्या छोटेखानी भाषणात संस्थेचं भरभरून कौतुक केले। कार्यक्रमाचं निवेदन गायन रामेश्वर शिंदे यांनी केले, तर आभार छाया भगत, अजय महाजन यांनी मानले। कुसुम वत्सल्य फाउंडेशनच्या वतीनं अध्यक्ष, सचिव, संचालक, कार्याध्यक्ष व संस्था समिती यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। आश्रमात कार्यक्रम घेण्याचं एकच उद्दिष्ट होतं की आपल्या ओळखीच्या लोकांना आश्रम कळावा, आश्रमातील वृद्ध लोकांचं जीवन कळावं, त्यांच्या समस्या समजून घेता येतील, तसेच त्यांची सर्वांची मदत मिळेल या उदात्त हेतूनं कार्यक्रमासाठी आश्रमाची निवड करण्यात आल्याचं कुसुम वात्सल्य फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशालीताई पाटील यांनी सांगितलंय। पण असं वाटत नाही की अण्णा गेले आणि 98 मध्ये अण्णा रिटायर झाले। त्यानंतर बरीच वर्ष व्यवस्थित एकही गोळी सोबत न घेता घेऊन लगेचच 3 दिवसात सोडून गेले आम्हाला। आणि त्यांच्या बरोबरचे जे आई आहेत, दुसऱ्या आई आहेत, बाबा आहेत, तर यांना बघून मला खूप आनंद होतो, म्हणून मी ही डेअरिंग केली। खरं तर पुरस्कार देणं इतपत एवढी माझी ऐपत नाहीये, पण हे माझं प्रेम म्हणून तुम्ही स्वीकारा, एवढेच माझं म्हणणं आहे। आणि बाबांनी अजिबात सेवा करायला वेळ दिला नाही आम्हाला। ते स्वतः म्हणजे जो गेले तोपर्यंत स्वतः चहा बनवायचे, स्वतः सगळं करून खायचे, कधीही कुठल्याही गोष्टीचा त्रास दिला नाही। मी वयाच्या 17व्या वर्षी पाटील घराण्यात आले आणि तशी त्याच घराण्याशी जुळत गेली। माहेर सोडलं एकदाच, सासर माहेरसारखंच वाटत गेलं। त्यामुळे खूप काही वर्ष माहेरी नाही गेले, पण आयुष्य सगळं मात्र सासरीच काढलं। पण वाटलं नाही की कधीच मला मी सासरी आलीये। कधी काही आम्ही गावी गेलो दोघी सुना, तर ते रात्री 12-1 वाजता बघायला यायचे, यांना पांघरून भेटलं की नाही, त्यांना खायला भेटलं की नाही, सगळ्या चिडवायच्या, हो तुझ्या सुनेला काय आम्ही खाऊ घालणार नाही का? आणि ह्या महाजनताई, आमच्या सासूबाई, ह्या नेहमी चिडवायच्या की काय एवढं सुनांना जीव लावतोस। पण खरंच सासू सासरे हे आईबाप असतात आणि माझ्यापेक्षा तर जास्त कोणाला